या संस्थेचे ज्या संस्थेला अतिशय मोठी परंपरा आहे, भाई उद्धवजी पाटील यांच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे उस्मानाबाद शहरातील सर्व मोठे लोक, खासदार राजे निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील, त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व शिवसैनिक, ओरिजिनल शिवसेने, राष्ट्रवादी ओरिजिनलचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटसाहेब आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कोणीही कोणाला ढाब्यावर न नेता जमले पत्रकार मित्र आणि शहरात बंधू आणि भगिनींनो, वेळ कमी मिळणार आहे, सगळं लांब गेलं, वेळ कमी मिळेल मला, 45 मिनिटात संपवेन. त्याचं कारण आपल्याला नियम मोडायचा नाही. पोलीस इथे उभे आहेत आणि 10ला त्याला हा कार्यक्रम बंद केला पाहिजे. पोलिसांनी मला येऊन सांगा, 10च्या वर मी बोलणार नाही, मी नियम मोडणारा माणूस नाही. इथल्या पोलिसांचे पहिल्यांदा मी आभार मानतो की गेले काही दिवस आम्ही ज्या सभांसाठी जातो, ज्या गावांच्या विषयी जातो, तिथे आम्हाला पहिल्यांदा पोलिसांची नोट्स हातात पडते की तुम्ही प्रक्षोभ बोलायचं नाही. उस्मानाबादचे पोलीस चांगले, त्यांनी आम्हाला कोणी नोटीस दिली नाही, त्यांचे आभार. आम्ही त्यांना सांगतो की आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं आहे, आम्ही प्रक्षोभासाठी नाही, आम्ही समाज जोडण्यासाठी येतो, आम्ही समाज जोडण्यासाठी येत नाही, हे आम्ही नसतो. पण प्रत्येक ठिकाणी स्वागत नोटीस होता आता सवय लागली. इथे थोडा आश्चर्याचा धक्का बसला. खासदार आणि आमदार महोदय या शाळेचे विद्यार्थी आहेत, झाले. भाई उद्धवरावजी पाटील, मी तुमचा शहरचा परभणीचा आहे, त्यामुळे ही नावं काही परिचित नाही. ते एका पक्षाचे फार सुवर्ण काळचे दिवस होते की भाई उद्धवराव पाटील होते, परभणीमध्ये अण्णा गव्हाणे होते, तिकडे आत्ताच नुकतेच ज्यांचं निधन झालं केशवजी दोंगे होते. ही माणसं, या माणसांनी कधीही पार्टी बदलली नाही. भाई उद्धवरावजी पाटील आणि कॉम्रेड दत्ता देशमुख संघनेरचे यांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही काँग्रेसमध्ये या. आधी काला सांगितले की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो, त्यांनी कोणताही जुमला केला नाही. मला ह्या शाळेबद्दल खात्री आहे, ओमराज निंबाळकर आणि कैलास भाऊ पाटील सुद्धा करणार नाहीत. तानाजी सावंत कोणत्या शाळेत शिकल्याचे काही मला माहिती नाही. शिकले असतील तर उत्तम आहे, असतील तरी उत्तम आहे, पण तानाजी सावंतांचं एक स्वप्न आहे, ते मात्र विसरू नका, ते त्यांचे विसरू नका. ते फक्त या उस्मानाबादचे नाही. तानाजी सावंतांचं स्वप्न, तानाजी सावंत मोठा माणूस आहे आणि ते पूर्ण राज्याचं स्वप्न पाहतात, एकल्याचं पाहत नाहीत. राज्याचं त्यांचं स्वप्न असं की मी महाराष्ट्र बिहारी बनवेन, हे त्यांचं स्वप्न. पुढच्या निवडणुकीनंतर जर इथे सगळ्यांना हातात बटोर घ्यायचे असतील, माझ्या सगळ्यात तानाजी सावंतांना प्रचंड स्थानी निवडून आणा. आपल्या हातात भिकेची कड राहणार नाही. असंही त्याच्या शिवसेनेने भिकेची वेळ आणली आहे, मी त्याच्यावर बोलणार आहे. अत्यंत पसरवला धार्मिक उन्माद आणि भोगस अत्यंत भंकस राष्ट्रवाद याच्यावरती यांचा डोलारा उभा. आर कारणावरती पण थोडा वेळ बोलणे आणि नंतर मी आपलं जागे केळसवाड व्यक्तिवादावर मी बोलणार आहे की या देशाचे पंतप्रधान सगळीकडे व्हायची एकच माणूस असतो. तुम्ही पाहिलं ते राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेला एकच त्या कॉरिडॉरमधून कुठून ते एवढे फिरतात काय माहिती, एवढ्या किलोमीटर लांबचे कॅरेट त्यांच्या सोबत असतो. प्रभू रामचंद्रचे लल्ला त्यांना काही सेकंद दाखवलं, पण मोदीजी मात्र बरीच वेळ तिकडे होती. मी तर लोकांना म्हणणार होतो की तुम्ही जरा बघा की रामाचीच मूर्ती आहे काय आणि यांचा पुतळा किंवा तेही एकदा बघा. असेल कळस ना व्यक्तिवाद, या देशात अशी माणसं होती जी सर्वोच्च पदावर राहून सुद्धा त्यांची सुन फार वेगळी ती. मी वल्लभभाई सगळ्या सभांमध्ये सांगत होतो की याच्या अशी माणसून गेली ते सर्वोच्च गेली, पण त्यांच्या आकांक्षा काही वेगळ्याच होत्या. मी हे उदाहरण देतो की गांधीजींनी जेव्हा ठरवलं की इंग्रज आपल्या सत्याग्रहांना अटक करा आणि अटक केल्यानंतर इंग्रज आपल्या फोडाफोड करण्यासाठी भारतीयांमध्ये फोडाने झोडा राबवण्यासाठी इंग्रज जातवार त्यांना कामतात. म्हणजे ब्राह्मण असेल सत्याग्रही त्याला म्हणतात पोलीसला मदत कर आणि दलित असेल त्याला म्हणतात की तू खाना साफ कर. गांधीजी ठरवलं की हे उलट करायचं, आपल्याला जाती तोडायचं, म्हणजे तथाकथित उच्च जातीचा आणि तथाकथित खालचं काम करायचं, म्हणजे काय असं करायचं. सरदार पटेलांनी पत्र आहे महात्मा गांधींना की बापू मैं जब जेल में जाता हूं तो आपका ये बाम म्हणजे महादेव देसाई इसको भी आप मेरे साथ भेजते हो और इसे मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. या देशात सर्वोच्च माणसाचं स्वप्न मी पैखाना साफ करून देशाची सेवा कर, माझ्यावर सतत कॅमेरा असावा, हे या देशातल्या सर्वोच्च माणसांचं स्वप्न नव्हतं. एक गाडीत बसले तिचा व्यक्तिवाद इतका घाणेरडा टोक केला आहे की मोदीजी गाडीत बसले ड्रायव्हरच्या शेजारी तरी स्वरावर लावून ठेवतात, असा पंतप्रधान देशाने पाहिला. या देशाची मती मारी गई हे म्हणतात हिंदीमध्ये, तसं काहीतरी झालं असं मला वाटतं की हा देश डॉक्टर मनमोहन सिंग केम्ब्रिज विद्यापीठातून शिकणारा माणूस, त्याला हा देश मौनी बाब म्हणतो आणि ज्या डिग्रीचाही पत्ता नाही त्याला हा देश विश्वगुरु म्हणतो. या देशाची आता आशा आहे. यात तर वाईट अवस्था आहे. सरदार पटेलांचा भव्य पुतळा केला आहे, पण सरदारांचा पुतळ्याबाबत मत काय होतं
गांधींची हत्या झाल्यानंतर जेव्हा मागणी होत होती बिर्ला हाऊसमध्ये गांधीजीचं स्मारक करावं, तेव्हा सरदार पटेलांनी पत्र लिहिलं. सरदार पटेल म्हणाले की बापूजींचं स्मारक हे दगड विटा आणि पुतळे या असू शकत नाही. बापूचं स्मारक हे त्यांचे काम पुढे नेण्यात ते स्मारक आहे. त्या सरदार पटेलांचा पुतळा उभा केला. राष्ट्रपुरुष यांना नको, त्यांची फक्त प्रतीक म्हणजे त्यांचा विचार यांना नको. आणि एक अत्यंत घाणेरड्या प्रकारचा व्यक्तिवाद. आणि हे सगळं कुठं चाललं हे लक्षात घ्या. ही निर्बंधाची साथ कशा असं हे लक्षात घ्या. आम्ही आंदोलनातून थकली माणसं होतो, घरी जायच्या तयार होतो. का परत सगळं इथे लागलं? तुम्हाला ऐकायला काय लागलं ते का? एका जर वाक्यात सांगायचं तर लोकशाही आणि संविधान जर वाचवायचं असेल तर 24 साली मोदींच्या विरोधात मतदान करा एवढं सांगण्यात आलं. की काही सांगायचं नाही, इथून काही सांगायचं नाही, कोणता काही राजकीय अजेंडा नाही, कोणाला जायचं नाही. हे हरल्यानंतर आम्ही घरी जाऊ आणि आनंद. पण आम्ही का उतरलो? आमच्या मुलाबाळांसाठी आम्हाला या देशाची घटना पाहिजे आणि देशात लोकशाही पाहिजे. लक्षात घ्या अध्यक्ष कार्यक्रम काय चाललाय महाराष्ट्रामध्ये सुद्धा लक्षात का पुढे उद्धव ठाकरेंचा पक्ष का सरकार तिथं बनलं. आता जे गुवाहाटीला गे वगैरे वगैरे पण होत्या नशीब ही माणसं कोरोनाच्या वेळेला नव्हती. कोरोनाच्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि तानाजी सावंत आरोग्यमंत्री असते तर हे ऐकायला इथे श्रोते असते आणि बोलायला वगैरे पण नसते. कोणत्या माणसाने त्या शिंदेची एक माणूस होऊन आता मी नाही बोलवते, मी तुम्हाला रेकॉर्ड वाजवून दाखवणार होतो. हिंगोलीमधले एक देशमुख नावाचे शेतकरी औंढा तालुक्यातले, त्यांचे एक रेकॉर्ड फक्त मी वाजवून दाखवणार होतो. आता वेळ नाही म्हणून ते मागे त्यावरती ते कोणीतरी भाजपचा समन्वयक त्यांना फोन करी सगळी यंत्रणा सरकारी यंत्रणा आपल्या पैशाचा भारतीय जनता पक्षाचा प्रचार आपल्या पैशाने चाललाय. लक्षात ठेवा 13 कोटीचा मांडव कसा ज्याच्यात 13,000 लोक सुद्धा आले की माहित नाही. आपल्या गेला टॅक्सचा पैसा वापर आणि तुला तो त्यांना विचारतो की तू मोदींना मतदार का? ते म्हणत मी देणार नाही. मोदींनी काय काय केलं पाडावतात आणि तो शेतकरी पुढे म्हणतो की आता भारतीय जनता पक्षाचे लोक टीव्हीवर दिसले तरी आम्हाला टीव्ही पडावा वाटतो पर्यंत अवस्था आहे. ही अवस्था आहे हिंगोली जिल्ह्यात आमच्या शेतकऱ्याचं हे म्हणणं आहे. अत्यंत वाईट प्रकारचा व्यक्तिवाद, अत्यंत वाईट प्रकारचं राजकारण. धर्माचा अर्थ काय आणि धर्म यांनी आपला असं धर्म हायजॅक केला का अशी परिस्थिती आहे. अयोध्येमध्ये झालं राम मंदिर सगळ्यांना हिंदूंना झालं. मी काय मुस्लिम बांधव सुद्धा ते वाटताना पाहिले की ठीक आहे एकदाचा प्रश्न मिळेला आहे. जे चाललं होतं वर्ष एकचं ते संपलेलं आहे. आता स्थिर धार्मिक राजकारणाचा एक कालखंड झाला ज्याच्या त्या आडवांनी रथयात्रा काढली आणि भारतीय जनता पक्ष केवळ तेवढ्या जोरावर सत्तेत आपण निदान संपू द्या या देशात प्रत्येकाची होती. तुमचा राम आणि आमचा राम यात मोठा फरक हे लक्षात काय झालं असे हे जे आहे जे काही चाललंय त्यामध्ये धार्मिक राजकारणाचा भाग लक्षात घ्या. धार्मिक मी सुद्धा हिंदू आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा चांगले हिंदू आहोत कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेले. आमचा राम आजचा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 स्थापन झाला. आमचा राम हजारो वर्ष चालत आलेला आहे. आणि आम्ही खेड्यात मंडळी, मी पण गावातला आहे, परभणीतले आहे का वालूर नाव गाव आहे माझं. आम्ही खेड्यात मंडळी मी जन्माला यायच्या असून आधीपासून आमचे पूर्वज भेटावर राम राम म्हणतात एकमेकांना. तो आमचा राम आहे. आमचा राम हा राजवरोच्च नाम आहे. तो असा क्रुद्ध होऊन सद्भावात घेऊन ताणून कोणत्या तरी धर्माच्या लोकांना मारणारा नाही. आमचा राम हा शांतशील राम आहे. आमचा राम कुटुंब वसला आहे आणि तो बायकोला घेऊन सोबत सगळीकडे जातो. तो आमचा राम आहे. आमच्या रामात तुम्हाला तुमच्याकडून एवढी वाईट वेळ आमच्या नाही. आमचा राम आम्ही पाहून घेऊ. आमचा धर्म आणि आम्ही पाहून घेऊ. आमचा देव आणि आम्ही पाहून घेऊ. आमच्या देवात आणि धर्मात आम्हाला मध्यस्थांची आणि दलालांची गरज नाही हे यांना सांगण्याची गरज. मला अभिमान वाटतो उद्धव ठाकरेंचा की काळाराम मंदिर निवडलं तरी त्या काळाराम मंदिरात बाबासाहेबांनी तो राम सगळ्यांसाठी मुक्त केला असं त्या इतिहास काळाराम मंदिर ते निवडलं. जेव्हा आपले मराठी भैया कुठं जायचं बघत होते उद्धव ठाकरे नाशिकमध्ये या गोष्टीचा मला अभिमान वाटतो की हिंदू हे कदाचित खरं त्यांना कळलं की न कळलंच नाही. बाबासाहेबांनी आक्रोश बाबासाहेबांनी सगळ्यांचा राम आहे आणि ते आंदोलन बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात केलं आणि राम सगळ्यांसाठी मुक्त झाला. गेले काही दिवस लक्षात घ्या हा धोका मला तुम्हाला सांगायचं. महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून आपल्या मराठवाड्यात वारकरी संप्रदाय फार मोठा आहे हे मला माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. इथे अनेक आता ही संतांची भूमी आहे. आता इथे बोलतो इथे काका आहे ही संतांची भूमी आहे. प्रति जिल्ह्यात संत आहेत. फार मोठ्या पातळीवर अध्यात्माला नेले हिंदू धर्माला नेलेले संत मराठीत. गेले काही दिवस तुम्ही निरीक्षण करा. गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते सतत उत्तर प्रदेशातल्या काही बाबांना आणि बुवांना बोलवत ते का हा प्रश्न विचारा. आमच्या वारकरी संप्रदायात एकाच चढ एक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, खूप चांगले लोक आमच्या वारकरी संप्रदायात. त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशीकरण कारला हा मुद्दा आहे. हे म्हणत असताना माझ्या मनात उत्तर प्रदेशचा देश नाही.
आमचं राज्य आहे, इथून पहिला प्रधान मिळाला, आमचं राज्य आहे. पण उत्तर प्रदेशचं राजकारण जे भारतीय जनता पक्षाने नेलं तेच राजकारण महाराष्ट्रात आणायचं हा खरा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या की तोबा म्हणाले आमचे की सोने चांदी आम्हा माती के समना, सोनं चांदी आम्हाला माती सार आहे. तुकाराम महाराज म्हणाले. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांची भेट, तुकाराम महाराज म्हणाले मी काय करू बक्षीस, मी तसं मला काय सुचणार नाही, काही नाही. आणि यांचं राजकारण असे, हे एक योगीला मुख्यमंत्री करतात या राज्य. हिंदू धर्मामध्ये संन्यानी काही करायचं नसतं शिवाय सानेच्या, हा मुख्यमंत्री झाला माणूस हे सांगणार की हिंदू म्हणजे काय हे आम्हाला सांगणार. तो ती काय काय बोलतो, माणसं इतकी हद झाली की एका प्रचार सभेत माणूस आपली भारतीय सेनेचा उपयोग नाही करत निवडणुकीसाठी, कोणाला करते स्वतंत्र आहे. ते आपल्या देशात भाग येते, राजकीय नाही. आपली भारतीय सेना आहे राजकीय नाही. त्या भारतीय सेनेबद्दल हा माणूस, त्या भारतीय सेनेला भारत मिलिटरी न म्हणता मोदी की सेना म्हणतो हा माणूस. हे कुठं चाललं हे लक्षात घ्या. भारतातली लोकशाही जर संपली तर त्याचे परिणाम तुमच्या माझ्या मुलांना भोगावे लागेल, लक्षात घ्या. रशियामध्ये झालं, पुतीन जो करतोय, आणि उत्तर कोरियात जो काय तो किंग काय तो डोकतोय, तिकडे चालू आहे. सगळे पक्ष आहेत, सगळे पक्ष एकच पक्ष ठेवायचा आहे, त्याचं नाव भारतीय जनता पक्ष. सगळे संपून एक नेता ठेवायचा आहे. तर मोदी त्याच्या फार थोडे फार खाली 6 बाकी पक्ष ठेवायचे. हे हुकुमशाहीकडे चाललंय. उत्तर कोरिया आणि रशियाच्या दृष्टीने भारताची, उत्तर कोरियात निवडणुका होतात, यांचे चमचे ते अंधभक्त असतात, ते म्हणतात भारत निवडणुका होतात, त्या उत्तर कोरियातही होतात. पण उत्तर कोरियात त्याला सक्ती आहे, त्याच पक्षाला मत द्यायचं, विरोधात दिलं तर ते देशद्रोही करून काही करतात. पुतीनचं निवडणूक होते, पण पुतीनच्या निवडणुकीत दुसरा कोणताही उभा शकत नाही. आणि जर उभा राहायचा प्रयत्न केला तर पुतीन गायब, त्याला संपून सगळं करायचं असेल तर हे जे फोटो पण बोलले ते आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. लक्ष घ्या. शिवाजी महाराजांचा विषय घेऊ. अरे त्यांच्या सुभेदारची सून अशी रामूची आई असते, बदलले छत्रपती. तुम्ही काय सांगितलं, छत्रपती का आशीर्वाद यांची घोषणा महाराष्ट्रात छत्रपतींचा कशासाठी पाहिजे होता आशीर्वाद. मणिपूरमध्ये 2 नग्न बहिणी पळतायत आणि त्यांच्या हजारोचा मावा पळतोय बलात्कारासाठी, त्याच्यासाठी पाहिजे होता मला आशीर्वाद. पुलवामा त्याच्यावर येईल नंतर. बिल्किस बानो तिच्यावर बलात्कार झाला, 11 लोकांनी बलात्कार केला. ती काही कोणत्या पक्षाशी संबंधित नव्हती, राजकारणात नव्हती, 6 स्त्री होती. यांना बलात्कार केला श्रेया सांगितलं, जास्त सांगत नाही. पण त्या कुठलाही अधिकार नसताना गुजरात सरकार त्यांना सोडून देतं. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. आणि त्याच्यानंतर बलात्काराचा सत्कार होतो. हे हा शिवछत्रपतींचा अपमान आहे की या देशात हे घडलंय, आणि हे शिवछत्रपतींचा आशीर्वाद. मग आजची निवडणूक लक्षात ठेवा, 24 ची निवडणूक ही मोदी शहा विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशी नसून ती मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी आहे, हे लक्ष घ्या. पक्षांना संपवलं जाईल. पुन्हा जर निवडून आले तर हे काय ठेवणार शिल्लक सांगू मी तुम्हाला. आपकी बार 400 पार कशा जोर म्हणतो माहिती नाही, पायखालची तर कसं आहे. लोक ही ताकद आहे. ईव्हीएम बढतील 10%, 90% मत केलं तर आपण ईव्हीएमला पण हरवू आणि त्याच्याकडे कोणत्या भरोशावर 400 आणि 400 पार होणार. एका जागेवर प्रभाव असलेले अशोक चव्हाण एवढ्या उठतील की नाटक घेतले तुम्ही. अशोक चव्हाण नांदेड सोडून काही प्रभाव नाही कुठे. तुम्ही कशाला धमक देताय ममता बॅनर्जीला. आधी धमक्या काय होत्या, आधी धमक्या होत्या की भाजपात नाही ते लावू, आता धमक्या की इंडिया आधीच जाऊन नाही ते लावू, इथपर्यंत गेले. पायाची वाढ घसलेली आहे. मी या स्टेजवरून पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो, सगळ्या सभामधून सांगतो, काय व्हायचं ते ट्रोलिंग माझं मी जबाबदारीने आणि आधार म्हणून सांगतोय देशाचा की 2024 सालानंतर मोदी शहा यांचं सरकार येणार नाही. मी अभ्यास करून सांगतो. राजकीय त्यांच्या विरोधात आहे, राजकीय त्यांच्या विरोधात. दक्षिणचा दरवाजा यांचा बंद झाला, आता दक्षिण त्यांना दरवाजा नाही. दक्षिण संपली. जे नॉर्थ ईस्ट होतं, ईशान्य भारत होता, तिथे मणिपूर नंतर यांना मध अशी अवस्था. उत्तरेत सुद्धा पंजाब आणि दिल्ली आणि उरले राज्य यांच्याकडे. आता त्यांना कागदावर आणि दिसत आहे. पुन्हा सांगतो, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान संपूर्ण भारतीय जनता पक्षाला गेलं, काही झाली नाही, तरी हे 225 आकडे गाठू शकत नाही. हे पसरवट, हे मीडियातून सांग की आमच्याशिवाय आम्हीच लढते नाही, यांचा डोकाच खोडावर उभा आहे. या देशाचे गृहमंत्री अमित शहा ऑन रेकॉर्ड भाषण करताना म्हणाले की आम्ही खरं असो किंवा खोटं, लक्षात खरं असो किंवा खोटं, आम्ही ते करोड लोकांना शारदा पोचू शकतो, ही आमची ताकद आहे. ही खोटं बोलण्याची ताकद, ही अशी ताकद नाही. आणि महात्मा गांधींचं सत्य आहे, हे आपल्याला या निवडणुकीत दाखवायचं आहे. हे सगळे राष्ट्रपुरुष, मी वेळ घेणार नाही, पण या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या विरोधात काय चाललंय हे मी मला सांग. बाबासाहेबांचा ज्योतिराव फुले यांच्या स्त्री शिक्षण आणलं जातात.
ज्योतिबा जर नसते आणि सावित्रीबाई जर नसत्या तर इथे बसले अनेक लोक कधीही शिकलेच नसते. त्या शिक्षणावर काय चाललंय? दिल्ली सरकारची कोंडी किती शाळा चांगल्या आहेत म्हणून मनीष सिसोदियाला जेलमध्ये टाकलं. आरोग्यामध्ये कोंडी किती आहे सरकारची? लॅबोरेटरीज बंद पाडल्या, औषध पुरवठा बंद केला. दिल्लीतली माणसं मरावीत असे वाटत होतं की अशी परिस्थिती आहे. स्त्रियांचं काय चाललंय? बिल्किस बानोचं बोलो, मणिपूरचं झालं अनेक. आणि ते संदेशली सुद्धा आम्ही सुद्धा त्याचा निषेध करतो. आम्ही निवड भूमिका घेत नाही. जर महिलांवर कुठे अत्याचार होत असेल तर तो निषेधाचा आहे. पण त्या महिलांवर सरकार काय करताय मुद्दा आहे. सुरक्षा पुरू शकता की नाही हा मुद्दा आहे. उन्नावमध्ये एक दलित मुलीचं काय झालं हा मुद्दा आहे. रोहतवेमूल नावाचा दलित युवक एका मंडळाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रेशरखाली आत्महत्या केली हा मुद्दा आहे. म्हणून मला इथे आवाहन करायचं महिलांना की जर तुम्हाला पुढच्या काळात अजून वाईट सोडून घ्यायचे नसतील कृपा करून महिला म्हणून मतदान करा. कोणत्या ते धर्माची नोंद करा पण या सरकारच्या विरुद्ध मत द्या. त्याचं कारण महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असा कालखंड हा मोदी कालखंड आहे. 2014 ते 2000 तुम्ही अभ्यास करा. 2024 पर्यंत पहा. मला अत्याचाराच्या घटना आणि यांची मानसिकता ती आहे म्हणून आहे. योगीनी असा ऑर्डर काढली की 8 नंतर रात्री मुलींनी क्लासेसमध्ये जाऊ नये शिकायला. ही कोणती पद्धत आहे? तुम्ही इकडे दावे करा की यूपी आता फार सेफ झालं, आता गुंडांचा बंदोबस्त झाला, आता गुंड नाही यूपी मध्ये, तर मग 8 नंतर येणं कोण आहेत ज्यांच्या भिन्नी तुम्ही मुलींनाच घरात बसवता? हे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईच्या विरोधातली गोष्ट आहे. पुढे आपण लावले राजर्षी शाहू. मला सावध राहायचं आहे. आरक्षण जे स्वतः म्हणून घटनेने दिलं, आरक्षण हा कोण केला कार नाही. आरक्षण हे समता आणि हजारो वर्ष ज्या 3 वर्णाचा त्या जातीसाठी आपण घटने दिलं. ते आरक्षण संपण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत. लॅटरल एंट्री असा एक आहे आणि त्याच्यामध्ये संघाचे स्वयंसेवक सेक्रेटरी पदाची पद आहेत. आता जे IAS होतात IAS होतात त्यांच्या वर संघाचे स्वयंसेवक बसतात. उघडे डोळे ठेवून या दे बघा. आरक्षण कागदावर सवलेलं नाही. कागदावर आरक्षण कायम आहे पण लॅटरल एंट्री नावाचा प्रकार करून ते आरक्षण तसं कळवण्यात आलेलं आहे. आणि तिथं कोणी त्याचा शोध घेतला कळेल कोण लोक तिथे. हा देश अराजकाकडे नेण्याचा सगळा 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 प्रयत्न चालू आहे. मला माहिती नाही त्याच्या कोणत्या पंतप्रधानांनी मिलिटरीचा वापर केला पण त्याचाही वापर केला आणि पंतप्रधान इलेक्शन मध्ये म्हणाले अत्यंत दुर्दैव होतं. अत्यंत यांच्याचकडे अटल बिहारी वाजपेयी होते जे म्हणत होते तर काही जोड करून आता अगर आने वाली आहे तर मग चिमटे स्पर्श कसं म्हणत होते. काय पिढ्या पाहत त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांच्या लोकांनाही खरं वाटत नाही नेत्यांनाही वाटत नाही. त्यांचे समर्थक ते भक्तुले की निर्लज्ज आहेत की अशी जमात तर मी पाहिलीच नाही. फेसबुकवर फक्त याला त्या पाकिस्तानला जाण्याचे सल्ले देतात. नीच संस्कृती यांनी आणली खोटारपणाची. नीच संस्कृती यांनी आणली जिथे प्रत्येकाच्या देशामध्ये संशय कोण संशय घेत आहे आमच्या देशावर तर ते घेत आहेत ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळी दिली. आम्हाला राष्ट्रवाद शिकवायचं. ज्यांनी राष्ट्रगीताची अवहेलना केली ते वंदे मातरम हेही माहिती त्यांना वंदे मातरम सुद्धा काँग्रेसचं गाणं होतं. काँग्रेस सगळ्याच अधिवेशन होतं म्हटलं निरुद्धच डोक्या भागच नाही. फक्त अफवा शिकवतात कुजबुज शिकवतात. बाकींना पुस्तकं वाचलं कोणी शिकत नाही. राष्ट्रगीत जनगणमन हे आपल्या राज्यघटने आणलेलं अधिकृत राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हेही आम्हाला वंदनीय असणार. दिमा म्हणाले मंत्र होऊन वंदे मातरम ही वंदे आम्हाला आपण आमचं राष्ट्रगान आहे. अधिकृत राष्ट्रगीत जनगणमन आहे त्याला यांनी विरोध केला. राष्ट्रध्वजाला यांनी विरोध केला. ऑर्गनायझर नावा त्यांचं मुखपत्र आहे संघाचं. 14 जानेवारी 47 स्वातंत्र्य 1 दिवस आधी एक लिखायला होता आणि त्यात त्यांनी म्हणलं होतं की आम्ही हा तिरंगा मानत नाही कारण हा हिंदू धर्म अशुभ आकडा आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रध्वज मानत नाही. राष्ट्रपिता राष्ट्रध्वज राष्ट्रगीत याच्याशी ज्यांनी प्रतारणा केली आपला आज राष्ट्रवाद शिकवतात. राष्ट्र म्हणजे काय वेगळ्या मोहिमा काढतात. घर घर तिरंगा हर घर तिरंगा. अरे तुमच्याकडे आता आला त्यांना आमच्याकडे 42 पासून आहे. ते बसले बहुतेक मळी स्वातंत्र्य सैनिकांचे मला खात्री आहे तुम्ही 200 आहात आपल्या वडिलांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलंय. त्यांच्याकडे 42 पासून तिरंगा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर 2002 स्वातंत्र्यानंतर 55 वर्षांनी तिरंगा फडकवला. यांनी स्वतः फडकवला नाही. 3 मुलांनी आंदोलन केलं बळजबरीने तिरंगा लावला. त्यावेळेसपासून हे तिरंगा लावायला लागले. हे आम्हाला सांगणार तिरंगा तिरंगा कोणत्या शिकायचं आमची तयारी नाही. तिरंगा राष्ट्र राष्ट्रगीत राष्ट्रप्रेम हे तुमच्याकडून शिकावं एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. आणि असं म्हणून आपण हा राष्ट्रवाद नाकारला पाहिजे. जो राष्ट्रवाद बोगस आहे. पुलवामामध्ये राष्ट्राचे ध्वज उडाले. त्यांचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की सैनिकांना विमान न दिल्यामुळे सैनिक मारे गेले आणि हे आला राष्ट्रवाद शिकवतात. हे 2014 खोट्या आश्वासनांवर काय होते त्याच्याकडे मी येईन. त्याचं नाव गुजरात मॉडेल त्याच्यावर येईन. 2021 लढे पुलवामा ज्याच्यामध्ये चुकी यांची होती. यांनी विमानं दिली म्हणून आमचे सैनिक मिले. त्यातही वापरणी राजकारणासाठी केला आणि पुलवामावर तुमचं पहिलं मत पंतप्रधान मिळाले नवीन तरुण मतदारांना तुमचं पहिलं मत पुलवामावर द्या आमच्यासाठी. पण हे पाहिजे यशात जे चाललंय
मित्र हो, ते जर डोळ उघडून पाहिलं नाही तर उद्याचा दिवस इथं जाहीर सभा पण होणार नाहीत आणि इथे कोण परवानगी पण नाही, हे लक्षात. हे तिकडे चाललंय, पहिल्या 2 मध्ये आणि तिसरी टर्म आता तिकडे चालली आहे. यांनी सांगितलं त्याचं नाव गुजरात मॉडेल. त्या गुजरात मॉडेल बद्दल 2 शब्द बोलू. फक्त ते आकडे सांगतो, मला माहिती थोडं कंटाळवाणं असतं, पण ऐका. हे गुजरात आहे हा आजचा, जिथं माननीय नरेंद्र मोदीजी 15 वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि 10 वर्ष पंतप्रधान, म्हणजे 25 वर्ष यांचं गुजरात आहे हा. त्या गुजरात प्रगती काय तुम्हाला सांगतो. गुजरातमध्ये 38% लोकांना सकस अन्न मिळत नाही, न्यूट्रिशनल फूड. महागाईमध्ये देश 7.41, गुजरातमध्ये 7.95% महागाई आहे. शिक्षण क्षेत्रात गुजरात म्हणून त्या मनीष सिसोदिया अटक होते. बोगस डिग्रीवाला असला तर शिक्षण क्षेत्रात काय लागणार आहे सगळं माहिती आहे. आरोग्यात गुजरात 12वा आहे. यांना सिलेंडर आणि ऑक्सिजन महाराष्ट्र पुरवला, हे उद्धव ठाकरेंवर टीका करत होते, राज टोपेंवर टीका करत होते. गुजरातला ऑक्सिजनचे सिलेंडर कोणात महाराष्ट्राने पुरवले, पंतप्रधानांच्या राज्याला. 37% घरांमध्ये स्वच्छ इंधन गुजरातच्या. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडून देतात. या प्रश्नावर त्यांना बोलायचं नाही. यांना त्या आरोग्याच्या प्रश्नावर बोलायचं नाही, यांना कोणत्याही प्रश्नावर बोलायचं नाही. दारिद्र्य रेषेखाली गुजरातमध्ये 1.8% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, जे देशापेक्षा मोठं जास्त प्रमाण आहे. त्याच्यावरती बोलत नाही. देश कुठे चालला लक्षात घ्या. तर काही बाजारभाव आम्ही सभेत सांगतो म्हणून सांगतो. पेट्रोल 66 रुपये होतं, मनमोहन सिंगांनी सोडलं, आज ते 107 आहे. डिझेल 52 रुपये होते, आज 95 रुपये आहे. गॅस 410 रुपये तो आज 837 आहे. भारताच्या डोक्यावर कर्ज 4पट झालेलं आहे. मनमोहन सिंग सोडताना तुमच्या माझ्या डोक्यावर 1 रुपये होतं, तर आता 4 पट कर्ज झाले आहे. 461 बिलियन US डॉलरचं कर्ज होतं, ते 1669 बिलियन US डॉलर एवढं आहे. भूक निर्देशांकात भारत 125 मध्ये 111 आहे. भूक अत्यंत बेसिक गरज, माणसाचं जेवण असतं, बाकी काय. इथे भारत पिछाडलेला आहे. देशामध्ये उपासमारी होती, भूक बळीत आहेत. आणि हे आपलं कोणतं भलत विकासाचं सांगतायत. कुठे ब्रिजेस बांधून दाखवतो, काहीतरी करून, आणि इव्हेंटबाजी, सतत इव्हेंट, काहीतरी इव्हेंट सतत करत राहायचे. ते G20 परिषद झाली, 20 राष्ट्राचे आले होते प्रमुख. आता ते खरं G20 म्हणजे तिला भगिनी बसल्यात, ते म्हणजे खरं म्हणजे हळदी कुंकू, उद्या त्या घरी, परवा त्यांच्या घरी, काही नाही. पण वातावरण असं केलं की मोदीजींनी आता 20 देश जिंकले असं वातावरण केलं. अरे याच देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण गवगवंत केला. हे काय चाललंय डोळे बघा, पण कुठे चालू आहे आणि काय चाललंय. अर्थव्यवस्थेचं आदाकरण झालेलं आहे पूर्णतः. जागतिक खाजगीकरणाच्या विरुद्ध समाजवादी कम्युनिस्ट आपण सगळे आपले विचारी तेव्हा मित्र असतील ते लढले असतील, पण आज त्याचं आदानीकरण झालेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत काय झालं तर 2 मिनिटं सांगतो आणि पुढे बोलणार नाही. आपल्या महाराष्ट्रातले भगवत कराड नावाचे मंत्री, लोकसभेत अर्थराज्य, आपल्या देशात अर्थराज्य मंत्री आहेत. ते लोकसभेत निवेदन करताना असं म्हणाले की कॉर्पोरेट म्हणजे बड्या कंपन्यांना त्यांच्या सरकारने 14 लाख कोटीची कर्जमाफी दिली. त्याच्यानंतर एक गुजरातचा RBI, एक गुजरातमध्ये खूप चांगले लोक, गुजरातच्या बद्दल वाईट करू नका. गुजरात आपल्या बापूंचा टेलांचा आहे, मगचा गुजरात आहे. कोणत्याही प्रदेशाबद्दल देश बाळगून आहे, मुंबई असतील जातील, पण कोणत्याही प्रदेशात आपल्या भांडण नको करायला. गुजरातच्या एका RTITने RBIला रिझर्व्ह बँक केला की कर्जमाफी झाली. रिझर्व्ह बँकेने तो आकडा 25,000 कोटीचा सांगितला. याचा अर्थ 9 लाख कोटीला संसदेला फसवलं यांनी, लक्षात घ्या. आकडा कोणता हे सांगितलं. मोदींचा सरकारचा आणि खरेपणाचा एक संबंध नाही. ते चुन खरे बोलले, या देशात लाखो लोकांना हार्ट अटॅक एखाद दिवशी असत की लोक पटापट हार्ट अटॅक येऊन आनंदामध्ये पंतप्रधान बोलले आमचे आनंद मरतील. ते अदानी करायचं 25 लाख कोटी अजून ठीक आहे. त्याची गोष्ट सांगली पद्धत आहे ही आपल्यासाठी मराठीतल्या शेतकऱ्यासाठी गोष्ट गंभीर, लक्षात घ्या. त्याच मराठवाड्याच्या राज्यमंत्र्यांनी मोदी सरकारने असं सांगितलं त्याच वेळेला की शेतकऱ्यांना मात्र 1 रुपयाची सुद्धा कर्जमाफी दिली नाही. इथे शेतकरी मरतायत. आपल्या नांदेडला आत्महत्येच्या वेळेला लक्षात ठेवा, शेतकरी हे विसरू नका. त्यांनी आत्महत्येची लिहिलं होतं, माझ्या कुटुंबाची जाण्याचा पैसा असणे पण माझ्या कुटुंबाची ऐकत नाही, म्हणून मी जाळून आत्महत्या करतो सांगितलं. भाऊ तुमचं अधिवेशन चालू होतं, नागपूरचं हिवाळी अधिवेशन. त्याच आठवड्यात शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात एकाच आठवड्यात शेतकऱ्यांनी पण संपलं. 2023 आली एका वरात एकट्या बीड जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यांच्या आकडे नाही माझ्याकडे, शेजारचा बीड जिल्हा, एकट्या बीड जिल्ह्यात 257 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं.
ही शेतकऱ्यांच्या मातेची आकडेवारी यांना लाज नाही की शेतकऱ्याला मात्र कर्जमाफी देत नाही, कॉर्पोरेट सेक्टरला कर्जमाफी देते. शेतकऱ्याची अवस्था काय, मी कापूस उत्पादक, मी सोयाबीन उत्पादक, आता तुम्हाला काय सांगू, 9,500 पर्यंत गेलं सोयाबीन, 43 वर आलं. 2014 सोयाबीनचा भाव मोजत आले, पुढाच भाव आजही आहे, पण उत्पादनाचा खर्च मी कुठे गेला त्याचं लक्षात, बियाचा खर्च कोणते काय करते, ऋणमुक्ती, त्यांना कर्जमुक्ती करायचं करते, आणि आमचा 80% शेतकरी त्याच्यावरती मात्र बोलायला असं आपली वेळ नाही. ही शेतकऱ्यांची अवस्था सांगितली. मजुरांची, शेतमजूरांची अवस्था फार वाईट आहे. इंडेक्स मध्ये रिपोर्ट फार विश्वास नावाचा खूप चांगला, खरंच म्हणाला बरं आहे, खूप चांगले पत्रकार आज आहेत. त्याचा आज मालक बंद करतात ती गोष्ट वेगळी आहे, आम्ही पत्रकारांना देत नाही. तुम्ही तुमचा जमीर कोण आहात, तुम्ही आमच्या पाठता छापणं करण्याची मला भारतासाठी विश्वास नावाचा इंडेक्सप्रेसचा एक पत्रकारांनी आकडेवारी धक्का मराठवाड्याचा शेती प्रश्न, मराठवाड्यात शेतकऱ्यांना हा सातत्य गेली 5 वर्ष लिहितोय. ते एका धोक्याची जाणीव करून देतो, एक सामाजिक धोका म्हणून घ्या, त्याच्यावरती बोलणं आवश्यक आहे, काय करायचं ते. गेल्या 2 वर्षांमध्ये मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, लक्षात घ्या. शेतमजूर सगळ्यात निकट मजूर असतो, जो सगळ्याच प्रकारचे काम करत असतो. एक गाडीची वाट बदलणारा कामगार एकाच प्रकारचं काम करतो, पण शेतीला कामगार सगळ्या प्रकारची कामं करतो. याचा अर्थ तो कोणत्या परिस्थितीला तोंड द्यायला सक्षम असतो, त्याच्याकडे ती शारीरिक परिस्थिती तोंड देतो. तो आज हतबल झाला, शेतमजूर आत्महत्या करतोय, त्याचं कारण शेतकरी मरतोय आणि म्हणून शेतमजूर पण आत्महत्या करतोय. ही स्थिती लक्षात घ्या. 24ची निवड पक्षाचे काही पाहू नका, फक्त मोदी शहा नको एवढंच ठेवा, बाकी काही होऊ नका. मी कोणाला जे मोदी शहांच्या विरोधात आहे त्यांचा आम्ही पाठिंबा देतोय, त्यांचे कोण पक्ष पाहत नाही, त्यांची धोरणं पाहिली नाही काय. पण ही जर शेतीची दुरवस्था संपायची असेल आणि हे जे शेतकऱ्या मागे लागलेलं नष्टाचारी आहे हे जर थांबायचं असेल तर मराठवाड्यात मला सांगणं भाग आहे की तुम्ही हे करा आणि शेतकरी आयुष्य काय करले त्याकडे जा. भ्रष्टाचार, ना खाऊंगा ना खाने दूंगा, तुम्ही अर्धवट ऐकता, फार तुमची चूक आहे. अजितदादा 70,000 कोटीचा घोटाळा मोदी स्वतः करत आणि तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री दिसतात. ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजप में लाऊंगा, असं होतं सर. हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किती नावं घ्यायची. महाराष्ट्रात 21 नेते आहेत ज्यांच्या भ्रष्टाचारावर ईडी किंवा कोणत्या यंत्रणेने तरी कारवाई सुरू केली होती, पण ते भारतीय जनता पक्षात, शिंदे सेने किंवा राष्ट्रवादी अजित मित्रांवरती काम झालं. ईडीचं लय भर आहे, असं थोडं जास्त नाही सांगणार. आणि देशपांच्या केसमध्ये त्यांनी सांगितलं 100 कोटी दावा लावला होता आणि सांगितलं कोर्टात की 1.71 कोटीचा घोळ आहे. त्याचा तरी एखादा पुरावा, एक पुरावा त्याचा. त्यांनी सांगितलं आमच्याकडे पुरावा नाही, ही सांगोवगीची नाही, हे असा शब्द वापरला. त्यांना किती महिने जेलमध्ये ठेवलं ते मी सांगितलं. संजय राऊतांची केस काय आहे, त्यांनी त्यांच्या भावाकडून 50 लाख ऑफिशियली चेक उसने घेतले आणि चेकनी नंतर फेडले सुद्धा होते. 50 लाखाची रक्कम त्यांच्या राज्यसभेतल्या सगळ्या शपथपत्रामध्ये दिसत होती. त्या भावाचा कुठल्या तरी काहीतरी कंपनीशी संबंध लावून संजय राऊतांना जे बोलेल त्या मी आठवू. लक्षात घ्या. ईडीचं काय, ईडी आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिले असून ते भारतीय जनता पक्षाचं इलेक्शन डिपार्टमेंट झालं. लक्षात घ्या. हे सगळे कुठे जे पळाले त्यांनी वाटला हे त्या ईडी मुळे आलेत. प्रतिकार काही काही होतच आणि अजूनही पळतायत. तुमच्या तालुक्यात एक काँग्रेसचे नेते पळाले, बसवराज पाटील. लोक म्हणतात बाबा बँकेचा काही लफडा, हे सहकार कारखाने असे अडचणीत आले. सहकार चळवळ झाली नसती तर बरं केलं असतं असं विखे पाटील वाटतील, किंवा ही सहकार चळवळ काढली नसती तर त्या रीतीने गेले. हे कोणी काय विचारधारा वगैरे यांना काही नाही संबंध, यांचा विचार करण्याचं डोकंच नाही यांना, कोणाचा विचार करणे. हे फक्त ईडी भीतीने गेलेले. एकनाथ शिंदे यांच्या पीएला सचिन जोशी असं काहीतरी बहुधा नाव आहे त्यांचं. तेव्हा ईडीने ताबडतोब तेव्हा त्या तंत्राची हालचाल सुरू झाली. मोदीची भ्रष्टाचारावर भूमिका काय खरा मुद्दा आहे. इकडे सांगायचं खाऊंगा ना खाने दूंगा आणि तर 1000 कोटी खाणाऱ्यांनीच आरोप केला, त्यांना तिथे मुख्यमंत्री करायचं. सगळे भाजपात लक्षात घ्या. उपाशंकर सिंग
त्यांना जौनपूरमध्ये तिकीट दिले हेच कृपाशंकर सिंग होते, ज्यांच्यावर हेच देवेंद्र फडणवीस विधानसभेत आरोप लावत होते की 4 एकर बेनामी जमीनची कोकणात, हेच देवेंद्र फडणवीस होते आणि हेच कृपाशंकर सिंग जे आता जौनपूरमधून भारतीय जनता पक्ष तिकीट लढतात. भ्रष्टाचारांची भूमिका काय? समृद्धी महामार्ग कोणी खाल्ला? पुढचं सरकार येणार आहे, मी तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडी, मी तुम्हाला गॅरंटी देतो महाराष्ट्राचं सरकार येणार आहे. ते जर नसतं तर एवढी माणसं इथे आलेच नसती. आम्ही काय खरंच बाळासाहेब ठाकरेंसारखे वक्ते नाही. ही माणसं आली, ग्वाही द्या. कॅमेरामन भाऊ, माझी विनंती आहे की हे फिरवा. यासाठी नाही की आमच्या पहिले एवढी माणसं आली, याच्यासाठी मोदी शहाणा पडण्याची इच्छा असली एवढी माणसं आली, हेच दाखवण्यासाठी. काय भूमिका आहे? तुमचं सरकार येईल त्या दिवशी पहिलं काम करा, या खोटा IT पहिला बंद पाडा. सिद्धरामय्यांनी केलं कर्नाटक. सिद्धरामय्यांनी पहिलं काम केलं की यांचा IT तिथून खोट्याची फॅक्टरी, झूट की फॅक्टरी, प्रत्येक नेत्याचे माफ केलेले खोटे फोटो बायकांबरोबर चारित्र्य करणार खोटे, ते पहिलं काढा. आणि दुसरी गोष्ट मी सांगतोय, शिवसेना ओरिजिनल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ओरिजिनल तिघांना मी सांगतोय, दुसऱ्या दिवशी समृद्धीची चौकशी सुरू करा. या जेलमध्ये जाणार, समृद्धी महामार्गाची चौकशी करा. आणि मी ती केली नाही, तिथे येऊन मंत्रालयात उपोषणाला बसतो तुमच्या पुढे. आम्ही निर्भय बनो चालू ठेवणार, निर्भय बनो बंद होणार नाही. निर्भय बनो जनतेचा आवाज म्हणून चालू राहील. आणि आज आम्ही ज्यांना पाडा म्हणतोय, जे निवडून म्हणते, निवडून आल्यावर उद्या त्याचा जर कारभार सुरू झाला तर पुन्हा आम्ही तिथे आहोत, हे मी मला सांगतोय. आता काहीतरी सांगण्यात आलंय, प्रेरणा ट्रस्ट, शेतकऱ्यांची ट्रस्ट खाती केली असं मला क्लिअर. तुमच्या स्थानिक राणा रणजित सिंह पाटील जी यांचं. आता हे अशा चिट तुम्ही द्यायचे ठरवले ना, सगळं आजपर्यंत चालेल भाषण. इतके जण गेलं सगळे काय माहिती ना. काँग्रेसने तुम्हाला काय कमी दिलं? बसवराज पाटील मला काँग्रेसने काय दिलं? अशोक चव्हाण मला काँग्रेसने कमी दिलं? 2 पिढ्या तुमच्या मुख्यमंत्रीपद ठेवलं. तुम्ही काय गेले हे काय आम्हाला कळत नाही का? आम्हाला कळतं काय? राष्ट्रवादी सुद्धा कोणाला काय दिलं माहिती आहे ना. असे रात्री आम्ही पाहिलं. शिवसेना उद्धवजींनी कोणाचे लाड केले तेही मी पाहिलं. आणि त्याच स्थानिक कसं आपलं हे आम्ही तेव्हा स्थानिक मुद्दा तुम्हाला माहित सगळं. मी काय सांगणार, ही गत आहे ईडी की एक ती भ्रष्ट. आता याचा अर्थ ईडी जेव्हा 200 लोकांपर्यंत फक्त एक माणसाचा गुन्हा सिद्ध करू शकते, त्याचा अर्थ उरलेला 199 अटक या राजकीय पक्षाच्या सुधीने अटक आहेत. ईडी मनमोहन सिंगच्या काळात होता, तो माणूस इतका सज्जन होता की तुम्हाला ईडी हे नाव कधीच ऐकायला मिळालं नाही. ईडीचा जो गैरवापर, आणि ते सुप्रीम कोर्टचा आहे, यंत्रणा ताब्यात घेतल्या जात आहेत. सुप्रीम कोर्ट सुद्धा दहशतीखाली असे अनेक प्रसंगी तुम्हाला दिसेल की कोणतरी एक अदृश्य दहशत त्यांच्यावर आहे. आणि त्यांच्याकडे काय चाललंय? रंजन गोगोईंवर स्वतःवर लैंगिक शोषणाचे आरोप होते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांनी स्वतःच ठरवलं की ती केस कोण ठरवणार हे त्यांनी स्वतः ठरवलं. न्यायाचं पहिलं तत्व आहे की आरोपी हा न्यायाधीश असू शकत नाही, परंतु रंजन गोगोई स्वतःच न्यायाधीश झाले. अरुण मिश्रा नावाचे दुसरे जज, ते अरुण मिश्रांनी अफरातफरीचा गुन्हा होता त्यांच्यावर, पैसे खाल्ल्याचा आरोप. त्यांनी सुद्धा स्वतःच जज निवडले आणि स्वतःचा निकाल स्वतःच देऊन टाकला. ते रंजन गोगोई नंतर तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे खासदार झालेले दिसले. राम मंदिराचा निर्णय देणारे रंजन गोगोई काहीही, कुठलाही राजकीय संकेत, नैतिकता कुठली काही नैतिकतेचा यांचा तर काही संबंधच नाही. यांचा नैतिकतेचा काही एक संबंध नाही. राहुल नार्वेकरांनी जे केलं, आता मी ऐकलं त्याची बक्षिसी म्हणून त्यांना लोकसभेत जाणार आहेत, अध्यक्ष करणार आहेत. अनुभव दांडगा आहे सगळे पक्ष फोडण्याचा, खूप दांडगा अनुभव. केलं पाहिजे, अशी माणसं पाहिजेत वर, फार अनुभवी गृहस्थ आहेत. आम्ही त्यांच्या मतदारसंघात निर्भय बनोच्या 3 सभा घेणार आहोत. आम्ही त्यांच्या मतदारांना सांगणार आहोत की हे काय, राहुल नार्वेकर काय वागले हे आम्ही त्यांच्या मतदारसंघात 3 सभा मुंबईला घेऊन सांगणार आहोत लोकांना की हे काय वागले. नैतिकतेचे धिंडवडे निघाले, राजकीय संकेत धुळी मिळाले सगळे, आणि राज्यघटनेची दररोज पायमल्ली चालू आहे. मला आवाहन करायचं आहे, राज्यघटना स्वस्तात आलेली नाही. आपल्या बापजाद्यांनी स्वातंत्र्याचा लढा लढला आणि त्याच्यानंतर फार कष्टपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना आणली. ती वाचवणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं काम आहे. राज्यघटना जर या देशावरची संपली तर तुमचं माझं अस्तित्व शून्य आहे. कारण तुम्हाला आणि मला अस्तित्व देणारा एकमेव पोथी म्हणजे भारतीय राज्यघटना. इतरांच्या लेखी आपण माणूस आहोत का नाही माहिती, पण भारतीय राज्यघटनेच्या लेखी आपण नागरिक आहोत आणि आपण सगळ्यात पॉवरफुल आहोत. आम्हाला आंदोलनांमध्ये विचारलं जायचं की कायदे काय संसदेत बनतील का, कायदे काय जंतर मंतरवर बनतील का, आणि त्याला आम्ही असं उत्तर द्यायचो की कायदे संसदेतच बनतील, पण संसदेला सार्वभौमत्व दिलं कोणी, तर भारतीय राज्यघटनेने. आणि भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली तर वी द पीपल ऑफ इंडिया. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक
संसदेपेक्षा जास्त सार्वभौम आहोत, कारण आम्ही संसद निवडतो, संसद आम्हाला निवडत नाही. तेव्हा ही संसद, हे सरकार, हे न्यायालय, सगळा चौथा खांब आणि ही लोकशाही आणि ही राजघटना टिकायची असेल तर आता तुम्हाला यांच्यावरचा काही निर्णय घ्यावा लागेल. यांनी PM केअर फंड नावाची गोष्ट काढली. यांचा पैसा कुठून येतो बघा, भारतीय जनता पक्षाचा पैसा. नोटाबंदी हा आपल्याला लोकांना वाटतं की नोटाबंदी हा ही चूक होती, तसं नव्हतं. नोटाबंदी चूक नव्हती, नोटाबंदी हा सुनियोजित भ्रष्टाचार आहे. मला सांगा की धाराशिवमध्ये एका तरी व्यापाऱ्याला काळ्या नोटा उडाल्यामुळे श्रीमंत माणसाला हार्ट अटॅक आला का? आला नाही. त्याचं कारण सगळे पैसे नोटा बदलून देणारी, 20% कमिशन नोटा बदलून देणारी कोणाची होती हा प्रश्न विचारा. अहमदाबादची बँक, अहमदाबाद जिल्हा, ज्याच्यावर माननीय अमित शहाजी डायरेक्टर होते, या बँकेने 5 दिवसात 845 कोटी रुपये बदलून दिलेत. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या गुजरातमधल्या 11 सहकारी बँकांमधून 3000 कोटीच्या नोटा बदलून दिल्या. पण नंतर उस्मानाबाद बँक मारते करते त्याला फ्रॉड गेलं. थोडी उस्मानाबाद बँकेने, बीड जिल्हा बँकेने करायचं नाही, ते फक्त गुजरातच्या बँका करणार आहेत. 3000 कोटी यांनी रेग्युलराइज केले. नोटबंदी अप्पा करून चूक समजू नका, नोटबंदी हा सुनियोजित घोटाळा होता. आणि नोटबंदीनंतर कोणत्या पक्षाची मोठमोठी कार्यालय कोणत्या जिल्ह्यात झाली तुम्हाला सांगायला नको. दुसरा यांचा घोटाळा परवा सुप्रीम कोर्टाने थांबवला. तो घोटाळा इलेक्टोरल बॉन्ड्स. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे आम्ही तुमचं काम करायचं सरकारमध्ये बसून अदानी, त्या बदल्यात अदानीने पैसे द्यायचे आणि किती पैसे दिले हे विचारायचा लोकांना अधिकार नाही. सुप्रीम कोर्टात त्यांनी अफिडेव्हिट दिलेलं आहे. हे सरकार इतकं निर्लज्ज सरकार आहे की सुप्रीम कोर्टात अफिडेव्हिट दिलं होतं, पैसे कुठून भरायचे जाऊन घेण्याचा मतदार अधिकार नाही. इतकं निर्लज्ज सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने ते थांबवलं. इलेक्ट्रॉल बॉन्ड्स मधून परवाच्या सभांपर्यंत मी 5,270 रुपयेचा आकडा सांगत होतो. आता लक्षात आलं परवा ध्रुव ह्याची क्लिप पाहना की आकडा 10,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळते. 16,000 कोटीचे एक इलेक्ट्रॉल बॉन्ड गेले. इलेक्ट्रॉल बॉन्ड त्याच्या 10,000 कोटी एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाले. आणि त्याच्यात जेवढे शेकडो पक्ष आहेत इतर, त्यांना मिळून सगळ्यांना मिळून प्रादेशिक वगैरे 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 सगळ्यांना मिळून 10,000 कोटी मिळाले. ही यांच्या भ्रष्टाचाराचा आहे. हा PM केअर फंड सुद्धा भ्रष्टाचार. भारतीय जनता पक्षाला 2,900 कोटी रुपये भारतीय जनता पक्ष म्हणजे PM केअर फंडला. पण भारतीय जनता पक्ष अशासाठी म्हणायचं की तो खासगी आहे का सरकारी हे कोणाला माहिती नाही. ह्या फंड माहिती अधिकार येत नाही, हा माहिती अधिकारातच येत नाही आणि तो खासगी कसं करी तेच माहित नाही. तिथून 2,900 कोटी आपल्या कंपन्यांनी, इंडियन ऑइल सारख्या महाग पेट्रोल विकत, त्यांनी 2,913 कोटी रुपये दिलेत. यांचे बसवराज यत्नाळ नावाचे, बसवगौडा यत्नाळ नावाचे आमदार आहेत कर्नाटकचे, त्यांनी उघडधम केली आणि ते म्हणाले की जर माझ्या विरुद्ध काही बोला तर याद राहा 40,000 करोडचा कोविड घोटाळा मी बाहेर काढेन. हे सगळं हाताळण्यासाठी हे सगळं कोणत्या दिशेने बघा, कारण आपण अडाणी लोकांना निवडून दिलं म्हणून ही अडाणी याचा अर्थ नसलेले लोक त्यांना कळत नाही. या देशात, या राज्यात वसंतदादा पाटलांसारख्या मोठ्या माणसांनी राज्य चालवलं जे काही शिकलेले नव्हते, पण ज्यांचे उद्देश वाईट नव्हते असे लोक. बाबासाहेबांना विचार होतं ही घटना यशस्वी होईल का, तर बाबासाहेब असं म्हणाले की घटना कितीही वाईट लिहिली असेल पण राबवणाऱ्यांची नियत चांगली असेल ती यशस्वी होईल. या उलट ही घटना कितीही चांगली असेल पण राबवणाऱ्यांची नियत वाईट असेल तर ही यशस्वी होणार नाही. पण आता दुसऱ्या काळात सध्या आपण जगत आहोत. सगळ्या गोष्टी मोडतोड करायची सगळीकडे. शेवटचा माझ्या मुद्द्यावर येतो आणि आता खरं माझे मित्र राज कुलकर्णी इथं बसले, त्यांना कधीतरी तुम्ही नेहरूवरती व्याख्यान द्यायला बोलवाते. नेहरू त्यातले नाहीत, आमचे भाऊ सुद्धा कळून आले. स्वागत आहे तुमचं. या देशाचा जो यांचा राष्ट्रवाद भ्रम राष्ट्रवादाचा त्यात एक अभिन्न अंग आहे, त्यात अजून विशिष्ट म्हणजे इथल्या स्वातंत्र्य लढ्याची मोडतोड त्यांना करायची. जिथे मी नाही तिथलं मी सगळं मोड काढीन. खेळाचा मुलगा असतो ना, तो म्हणतो मला खेळत नाही तर मी खेळ मोडतो सगळं. तशा प्रकारची वृत्ती आहे. संस्थापन केलं, मोदीजींना शक करता आहे सगळं माझ्यापासून सुरू झालं. शिवाजी पण शक झाला, पण शिवाजी त्याला लहान शक असतं. त्यांना सगळी सुरुवात स्वतःपासून करायची म्हणून ही मोडतोड. मी म्हणालो अत्यंत टोकात व्यक्ती आणि काय नाही फक्त रंगबेरंगी ड्रेस घालून करायचं. हे शाळेत गेले माहित नाही, कोणी क्लासमेट सापडत नाही त्या शाळेतला. असा माणूस म्हणतो हो आम्ही एका शाळेत असतो, असं माणूस नाही. पण जर शाळेत गेले असतील त्यांना फॅन्सी ड्रेस मध्ये खूप दर पारितोषिक मिळालं असतं. ते वेगवेगळे टोपा, वेगवेगळे काय पोशाख बोलून, कधी मोराचं पीसच लागतील, काय कृष्णाचा अवतार हेच, रामाचा अवतार सगळे हेच, मोरसई आहे सगळंच हेच. काहीच काही नाही, फक्त देशभर फिरायचं. आपल्या फ्रेंडवर यांच्या जाहिरातीवर या देशाचे 5,500 करोड खर्च झाले. यांचे हाऊस स्वतःचे सगळीकडे मध्ये दिसतात.
स्टँड मोदी, पेट्रोल पंपावर मोदी, रेल्वे स्टेशनवर मोदी. ते तुमचे नगरसेवक काहीतरी सुलभ शौचालय वगैरे बारा, ते त्याचाच मोदीजींच फोटो शौचालयावर तरी नगरसेवक येऊ द्या, कोणाचं तेवढा तरी येऊ द्या की बांधलं बा सुलभ शौचालय, चांगली गोष्ट केली. मी हा सगळा व्यक्तवाद या देशात सत्यानाश करतोय आणि त्याच्याबद्दल आंदोलन मोर्च केली जाते. आम्ही काही गोष्टी सांगतो, प्रत्येक भाषा सांगतोय, रिपीट होतं. माझ्याकडे 7 मिनिट तेवढ्यात मी संपवणार, 5 मिनिटात संपवणार. आपल्या यांची बदनामी ही मी लक्षात घ्या. मग ते आपले गांधी असो, नेहरू असो, सुभाष बोस, बाबासाहेब किंवा सरदार पटेल असो, या सगळ्यांच्या बदनामीची एक मोहीम तुम्ही व्हॉट्सअपवर चालते. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे, बरोबर त्याला मेसेज हो की हे काय एकटे घटनेत तिथे काय 396 नीती वगैरे. मग सांगायला लागतं, अरे बा दुसरे होते कधीही आले नाही आणि राज्यघटना लिहिण्याची बाबासाहेबांवर एक म्हणून आपण त्यांना स्वीकार आपल्याला नसावं. प्रत्येक बाबीची ओढ चालू आहे. गांधींचं आणि बाबासाहेबांचं भांडण फार रंग जात, ते कशी एकमेकांचे शत्रू नव्हते. ह्या दोन परस्पर समांतर चाललेल्या रेषा आहेत. एक माणूस अस्पृश्यता नष्ट करत म्हणतो तोही गांधी आहेत आणि बाबासाहेब दुसऱ्या बाजूला लढत. बाबासाहेबांना स्वाभाविक ते झळ जास्त आहे, बाबासाहेब बोललेले आहे आणि म्हणून बाबासाहेब हे जास्त वेगळ्या पद्धतीने प्रश्नाकडे बघतात. यांनी इतकी भांडण रंगवली बाबासाहेबांची गांधीजींची. एक फक्त प्यारेलालजींनी नोंदवला किस्सा तेवढा सांगतो आणि पुढे जातो. प्यारेलालजी हे गांधींचे अनेक वर्ष होते. प्यारेलालजींनी किस्सा नोंदवलाय त्यांच्या पुस्तकात की बाबासाहेबांचे जे दुसरं लग्न झालं साहेब आंबेडकरांबरोबर, त्याला ते लग्न करून बाबासाहेब कार जाते आणि त्या प्यारेलालजी दिले. प्यारेलालजी दिसले. आपल्याला माहिती की गांधीजी घोषणा केली होती, गांधी म्हणजे सतत स्वतःमध्ये बदल. 2022ला सनातनी म्हणणारे गांधीजी पुढचं म्हणतात की आता मी त्याच लग्नांना जाईन ज्याच्यात वधू किंवा वर यापैकी एक त्यावेळेसच्या अस्पृश्यता आता अस्पृश्य असेल त्याच मी लग्न नसतं. एक स्वर्ण आणि एक अस्पृश्य या लग्नाला मी बाबासाहेब प्यारेलालजींनी लिहिले की बाबासाहेबांनी मला पाहिल्या तिकडे खाली उतरले, बाबासाहेबांचे डोकून आले आणि मला एवढं म्हणाले, प्यारेलाल बाबू जिवंत असते तर माझ्या या लग्नाला आले असते, कारण माझं हे लग्न त्याच्या अटीत बसत. एकमेकाबद्दल प्रेम नसलेली माणसं एकमेकांसाठी रडत असतात, ती ढोकी असतात. ती माणसं जी प्रेम करत नाहीत. हे सगळी नाती मोदी आडवाणी परिप्रेक्षात बघतात म्हणून यांनी नातीच करत नाहीत की त्या माणसाचं नातं काय. हो, त्यात मतभेद होते असणारच. ज्या ज्या डोक्यामध्ये मेंदू असतो तिथे मतभेद असतात. बाबासाहेब आणि गांधी दोघांच्या डोक्यात फार प्रखर मेंदू होते आणि म्हणून मतभेद होते. ते काही कोणत्या अशा संघटनेत ससत नव्हते दोघे की जे दक्ष म्हणलं की दक्ष विचारत नाहीत, दक्ष म्हणते विचारत नाहीत. अशा संघटनेत नव्हते. त्या परदेश संघटनेत नव्हते जी लोकांना स्वदेश शिकवते. गणेश मात्र बेल्ट असतो, पॅन्ट असते, त्याच्या धोतर घाला ना, भारतीय अभिमान बाळगा, धोतर घाला, धोतर असतं त्यांच्याकडे. तिकडे पॅन्ट ते वेगळी वाद्य असतात, पण नसतात. अरे मृदंग घेऊन काढी दसऱ्याचं संचलन, काय प्रॉब्लेम आहे? मृदंग भारतीय वाद्य आमचे नाही काढत, दुसरे ड्रम वाजवत बघतात असं. तर बाबासाहेब आणि गांधीजींमध्ये मतभेद होते, पण ते कुठे मिटवाय हे दोघांनाही माहिती होतं. नाहीतर गांधीजी प्राण जायला लागले तेव्हा बाबासाहेब 4 पावलं घेऊन पुणे करा गेला नसतं लक्षात. पण ते सांगायचं नाही, खोटं नाटक पसरत राहायचं. सरदारांच्या बाबतीत बोलायचं, नेहरूच्या बाबतीत बोलायचं. सरदार पटेल पंतप्रधान झाले असते बंद विषय, ते आपण घ्यायचो ना, सूर्य उगला नाही तर. अरे सरदार प्रकृती त्या स्थिती नव्हते. सरदारांनी पूर्वी कळवलं होतं काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की कदाचित माझी थेट जाण्याची बातमी माझ्या आजारात बातला असा माणूस पंतप्रधान पदाशरी येतो. त्या सरदार पटेलांचा एक किस्सा, काकासाहेब गाडगे पुण्याचे खासदार आणि मंत्री राहिले पहिल्या मंत्रिमंडळात. त्या काकासाहेब गाडगेंनी किस्सा लिहिलाय, नेहरू पटेल भांडण यांनी किती अंगोलत घ्या आणि त्याच्यासमोर हा किस्सा पती नावाच्या पदांचा किस्सा, पती नावाचा आत्मचरित्र काकासाहेब गाडगेंनी त्यात तो किस्सा आहे. आणि त्यात त्याचे म्हणाले मृत्यूच्या काही दिवस आधी सरदार पटेल मला बोलवलं आणि मला काकासाहेब गाडगेंना म्हणाले की मला तुझ्याकडून 2 वचन पाहिजे आहेत. पहिलं वचन हे, मी आधी जाईन त्याशी दिवसभर तू जवाहर सोबत असशील तर माझ्या जायचा जवाहरला असणार नाही. आणि दुसरं वचन असं, काँग्रेसमध्ये तू असशील पर्यंत हयात तू जवाहरचा गट सुटणार नाही सांगितलं. माणसांना भांडणं असतील तर हे असं शक्य होतं. पटेलला म्हणावं जेव्हा साध्य काहीच गरज नव्हतं. हीच हा सुभाषबाबूंची आहे. सुभाषबाबूंच्या बद्दल किती रंगवलं जातं. गांधी आणि सुभाषबाबू, आणि ते फेसबुकवरती यांची एमडी पोरं लिहितात हो की सुभाषबाबूंवर अन्याय झाला, सरदार पटेलला. अरे भाऊ, तू आडवाणी मुलीमंदोषवर अन्याय होतो तो बघ नाही, तो कसं ह्याच्यावरचा अन्याय बघ तू, मग बघू आपण. पटेल ते काही तुझ्या पहुंच्या बाहेर. सरदार पटेलांमध्ये काय होते मतभेद होते. सुभाषबाबू असणत होते पण आता हिटलर आणि मुसोलीची मदत घेऊन होईना पण इंग्रजांना हक्क पाहिजे. आणि गांधी आणि पटेल असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकूम हा जोरवर लोक आणणार म्हणतो प्रस्ताव त्या मानणार. एवढेच मतभेद होते, बाकी काही मतभेद नव्हते. आणि सुभाषबाबू त्याने फार सुंदर पत्र जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेलं आहे. सुभाषबाबू जवाहरलाल नेहरू म्हणतात की सुभाषबाबू, आजच्या घडीला तुमच्या महान देशभक्त या देशात मी पाहिलेला नाही, पण मी फार वेळ आहात. गांधीजी सांगत आहेत
ते आपण ऐकलं पाहिजे. गांधीजी नेते आहेत आणि आपण ताकद घेतली पाहिजे. लोक तुम्हाला आणि मला प्रचंड, आपण दोघंही लोकांना खूप आवडतो. लाखोनी लोक आपल्या फैला येतात, लाखोनी लोक आपल्या सभांना येतात, लाखो लोक टाळ्या वाजवतात, पण भरत जाताना मात्र गांधीजी जय म्हणून विसरू नका सांगत. ही माणसं होती आणि हातात पण सुरक्षित होतो आणि ही संपूर्ण त्यागी माणसं होती. ही माणसं भावनाशील होती. लक्षात घ्या. सुभाषबाबू खंडन की कट्टर राहून सांगू द्या त्यांना पाठवा तुम्ही आणि त्यांना सांगा की ते सुभाषबाबू काँग्रेसतून जेव्हा प्रदेशात गेले आणि तिथे जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की ते गांधींचे तुमचे मत त्याबद्दल काय सांगा, तर सुभाषबाबू म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्या माणसासमोर जाऊन सांगत नाही. खूप गोष्टी आहेत, गोष्टी सांगता येतील, खूप लोक इतिहास वाचा, पत्र वाचा, त्याने त्यांचे सगळं उपलब्ध आहे. हा काही शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास नाही की जो मोडी वगैरे आपल्याला न कळणाऱ्या भाषांमध्ये, असा इतिहास नाही आहे. हा इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, प्रादेशिक भाषामध्ये असला इतिहास. हा इतिहास सुटीला प्रभूत करा. शेवटी एवढंच सांगून थांबलो की 24ला तुम्ही जेव्हा मन जाल तेव्हा तुमचा पक्ष नाही आहे. तुमच्यासमोर मोदी शहा की शिवाजी महाराज, मोदी शहा की महात्मा फुले, मोदी शहा की राजर्षी, मोदी शहा की डॉक्टर आंबेडकर, मोदी शहा की महात्मा गांधी, हा प्रश्न यांच्यासमोर. आणि त्या मुलींना अजिबात नका, जिथे तुमच्या मुली असू शकतात ज्यांनी त्या ब्रजभूषण सारख्या माणसाला शरण जाऊन आपले बूट काढून ठेवले, शूज काढून ठेवले, त्या तुमच्या मुली डोळ्यासमोर मतदान करा. 24ची निवडणूक कोणता पक्ष निवडून येतो याच्यासाठी नसून मोदी शहांना हरवून लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठीची निवडणूक आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.